हॅलो. हॅलो. हा सर, आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे त्याच्याही पेक्षा जास्त पाऊस झाला तर आता एकदा पुढचा अंदाज सांगा. म्हणजे काही शेतकऱ्याच्या सोयाबीन आलेल्या होत्या. 22 तारखेपर्यंत आणखी असंच पाऊस पडणार आहे. दररोज दुपार ऊन पडन, हा हा हा. रात्रीच्या जोरात पाऊस पडन. म्हणजे 22 पर्यंत असंच. हो. आणि आणि ते 22, 23, 24, 25, 26 पर्यंत थोडं उघडेल समजा. हा हा हा. तितक्यात मग शेतकऱ्यांना म्हणा की सोयाबीन लय आलेले असेल तर काढून लगेच वाळलं की लगेच दुपारच्याला उचलून झाकून ठेवा. बर बर. कारण की राज्यात पुन्हा 27 पासून 26 पासूनच सुरू होणार आहे त्याचा. म्हणजे 26. 27, 28, हा हा हा. 27, 28, 29 दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. आणि तो कोणकोणत्या भागात राहील मग आता? सगळीकडे सुरुवात विदर्भातून होणार आहे. नांदेड, हा हा हा. यवतमाळ, वाशिम, हिंगोली हम्म. 27 ला. 27 ला पुन्हा विदर्भ, मराठवाडा, पुन्हा हम्म. उत्तर महाराष्ट्र म्हणजे सगळीकडे झोड पिणार आहे. सगळीकडेच राहणार आहे. आणि मुसळधार पडणार, याच्यापेक्षा जास्त पडेल ते. आता जे पडला त्याच्यापेक्षा जास्त राहणार का तू? हो. आणि हा जो आता जो पाऊस आहे तर हा आता कोणकोणत्या भागात राहील आता 22 पर्यंत जो आहे तो? हे 22 दररोजच सगळीकडे काय होणार आहे, जिल्ह्यामध्ये दररोजच एखाद्या भागात पडून जाणार आहे, पण जोरात पडणार आहे. जोरात पण आता सध्या ऊन आहे समजा इकडं पुसद तालुक्यामध्ये, पुसद रात्री वाशिम मध्ये. पडणार आहे बघा ना, रात्री 11:30 12च्या नंतर. हो, रात्री इकडे पाऊस झाला होता, रात्री चांगला पाऊस झाला. हो, रात्रीच येणार आहे आज पण.